नमस्कार मित्रांनो, टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर येत आहे, ती म्हणजेच अनुदानासंदर्भात माननीय अजितदादा पवार यांची अंशतः अनुदानित शिक्षकांनी भेट घेतलेली आहे आणि त्या भेटीसंदर्भात काही अपडेट आपल्याकडे आलेले आहेत, तर ते आपण पाहूया। तत्पूर्वी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि आपणास जर हा व्हिडिओ आवडला आणि माहितीपूर्ण वाटला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो, जेणेकरून आपल्याला अशाच बातम्या नियमित मिळत राहतील। तर मित्रांनो, पाहूया काय आहे बातमी। आज जालना जिल्ह्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांनी सन्माननीय अजितदादा पवार यांची भेट घेतली। त्यामध्ये 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार अंमलबजावणी संदर्भात त्यामध्ये चर्चा करण्यात आली होती। परंतु 14 ऑक्टोबर 2024चा शासन निर्णय अशा प्रकारचे असे अनेक शासन निर्णय आम्ही काढत असतो, त्यावर माझी सही नसते, त्यामुळे हा शासन निर्णय कसा असतो हे मला पुन्हा सांगायची गरज नाही, असे उत्तर माननीय अजितदादा पवार यांनी दिलेले आहे। तर त्यावर विनाअनुदानित शिक्षकांमध्ये रोष आहे। विनाअनुदानित शिक्षकांमध्ये रोष असला तरी फेब्रुवारी 2025 हा महिना विनाअनुदानितसाठी फार महत्त्वाचा असू शकते, कारण 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णय अंमलबजावणीबाबत सर्वच अंशतः अनुदानित शाळांना पुढचा टप्पा व त्रुटीपात्र शाळांना 2 टप्पे फक्त कागदावरच मंजूर आहेत। प्रत्यक्ष टप्पे पगारीत परावर्तित करायचे असतील तर आपल्याकडे 2च पर्याय शिल्लक आहे। 1 फेब्रुवारीपासून आझाद मैदानात मोठ्या संख्येने आंदोलनास उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करणे, तसेच बोर्डाच्या परीक्षेवर बहिष्कार टाकणे, त्यानंतर मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करणे। मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला तर आपल्याला समजते की फाईल तयार आहे व मंजूर होणार की नाही होणार। तसेच संचालक स्तरावर संच मान्यता 2024-25 तातडीने मिळवणे हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, कारण संच मान्यता नसेल तर समोरचे जे अनुदान आहे, टप्पा अनुदान आहे किंवा ज्या शाळांना 20% अनुदान मिळणार आहे ते सुद्धा मिळणार नाही। तर आपल्या वाढीव टप्प्याच्या पगारासाठी लागणाऱ्या 926 कोटी रुपयांची फाईल मागच्या अधिवेशनापूर्वीच तयार होती, परंतु मंत्रिमंडळाच्या बैठकीत ती येऊ शकली नाही, त्यामुळे आपणास निधी मंजूर झाला नाही। पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन हे 3 मार्चपासून मुंबईमध्ये सुरू होत आहे व या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वच विभागाला लागणाऱ्या निधीची तरतूद करण्यासाठी दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी मंत्रिमंडळाची बैठक मुंबईत होणार आहे। त्यामुळे आपले 926 कोटीची फाईल आता थोडीफार निधी वाढेल। शिक्षण विभाग व विभागांकडून मंजूर होऊन EPCच्या बैठकीत मंजूर झाल्यानंतर त्या निधीचा समावेश हा अर्थसंकल्पीय अधिवेशनात होईल, तरच एप्रिल किंवा 2025च्या वेतनात आपल्याला पुढील टप्प्याचा पगार हा मिळू शकेल। यासाठी मित्रांनो, फेब्रुवारी महिन्यापासून आपल्याला आंदोलन करणे अत्यंत गरजेचे आहे। तसेच समोर जर आपल्याला अनुदान मिळवायचे असेल किंवा निधी मंजूर करून घ्यायचा असेल तर आंदोलन जर सुरू केले तर लवकरात लवकर ते मान्य केले जाईल। यावर आता अजितदादा पवार यांची भेट घेतल्यावर त्यांनी शासन निर्णयाला काही अर्थ नाही असंच त्यांनी दाखविले, तर त्यामुळे आपल्याला निधी मंजूर करणे हे अत्यंत आवश्यक आहे। माहिती आवडली तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो। धन्यवाद।